तर बारामतीमध्ये 14 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झालाय। रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, पण हत्या की आत्महत्या याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये। बारामती पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। बारामतीमध्ये एका 14 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झालाय। ही हत्या की आत्महत्या याबाबत अद्यापही साशंकता असून बारामती तालुक्यातील साईनगरमध्ये रोडच्या कडेला या मुलीचा मृतदेह आढळला आहे। संबंधित मुलीचा मृतदेह आता सर्व शवविच्छेदनासाठी नेण्यात आलाय। याच्या अहवालातून या मृत्यूमागचं कारण समोर येणार आहे। आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक यांची ही मुलगी असल्याची माहिती समोर येतेय। यानंतर आमदार रोहित पवार हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं दाखल झालेत। आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांच्या मुलीचा आकस्मिक मृत्यू झालाय। मुलीचा मृत्यू की आत्महत्या हे मात्र अजून स्पष्ट होऊ शकलं नाहीये। अजित आणि त्याच्या परिवारावर दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळलेला आहे आणि आपल्या पोटची मुलगी जर काही कारणांमुळे तिचा मृत्यू होत असेल, ते सुद्धा एवढ्या कमी वयामध्ये, कुठल्याही वडिलांसाठी ही गोष्ट समजून घेण्याच्या पलीकडे असते। डीवायएसपी साहेबांबरोबर माझी चर्चा झाली। दवाखान्यामध्ये असणारे जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांना मी विनंती केली, एकतर पोस्टमॉर्टम होत असताना त्याच्यामध्ये हलगर्जीपणा कुठेही नको। पोलिसांकडनं सुद्धा माझी अपेक्षा आहे की याच्यामध्ये हलगर्जीपणा न करता खरं काय घडलं, काय कारणं आहेत, कशामुळे तिचा मृत्यू झाला, हे कुठं ना कुठं त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल। त्या ठिकाणी अजून शोध घेतला असता। त्याच्या बाजूला एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगला जिन्यातून आम्ही स्वतः जाऊन चेक केला असता। जिन्याचा जो दरवाजा आहे वरचा टेरेसचा, त्याला बाहेरून कडी आहे। मग आम्ही तर शिड्या वगैरेच्या सहाय्यानं आमचे पोलीस वगैरे गेल्यानंतर त्या ठिकाणी मुलीचा चप्पल आढळून आलेली आहे। त्यामुळे सध्या आमचा तपास चालू आहे। आम्ही सीसीटीव्ही व्हेरीफाय करत आहोत। शक्यता सगळ्या आम्ही शंका क्लिअर करायचा प्रयत्न करत आहोत। तपास झाल्यानंतर याबाबत मीडियाला डिटेल माहिती दिली जाईल। सीडीआर चेक केलेले नाहीत आता आपण अजून त्यामध्ये सीडीआरला नंबर पाठवलेले नाहीत। सीडीआर यायला किमान 48 तास 24 तास लागतात। आमच्या प्रथम माहितीनुसार मुलीकडे मोबाईल नव्हता। मुलगी ही आईच्या मोबाईलवरून एका मुलाशी बोलत होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।